शिरा खावावा तर अशा पद्धतीचा। हो, नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मला वाटलं सुद्धा नव्हतं की आंब्याचा शिरा इतका छान टेस्टी होतो बरं का। तर आंबा, दूध, काजू, बदाम, केसर आणि भरपूर असा तुपाचा शिरा आपण तयार केला आहे। अगदी इतका छान टेस्टी झालता ना। तर आंब्याचा सीझन आला की मी तर हा आंब्याचा शिरा 100% करणारच। इतका छान टेस्टी झालता। तर चला, हा आंब्याचा शिरा बनवला होता कसा, तर एक आंब्याचा गर काढून घेतला आहे, रवा, तूप, दूध आणि भरपूर असे ड्रायफ्रुट्स, विलायची घेतले हे चेचून, आणि त्यामध्ये विशेष म्हणजे आपण घालणार आहोत केसर। तर पौष्टिक असा शिरा आपण बनवला आहे। दिसताना सुद्धा रंगीबेरंगी साहित्य वापरून असा शिरा केलाय, म्हटलं टेस्टला किती छान तयार झाला असेल बरं का। तर एक आंब्याचा घेतला आहे गर आणि तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा। तर कढई ठेवली आहे गरम करण्यासाठी आणि रवा पहिल्यांदा भाजून घेता। छान असा रवा भाजला की शिरा छान होतो बरं का। रवा भाजायला हायगाई करायची नाही। रवा भाजताना थोडंसं तूप वापरायचं त्या रवा भाजताना। नंतर रवा भाजला की त्यामध्ये घालायचं दूध। तर तुम्ही दूध खात नसाल तर तुम्ही पाण्याचा वापर केला तरी सुद्धा चालतो। तर दुधानं खूप छान असा मलमलीत शिरा तयार झाला। टेस्टला एकदम तोंडात टाकता विरघळणारा। त्यामध्ये घालायची साखर, जितकी तुम्हाला आवडते ना तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही साखर घालू शकता। तुम्हाला गोड आवडत असेल तर जास्त घाला, कमी आवडत असेल तर कमी साखर घाला। तर साखर घातल्यानंतर आपण परतून घेणार आहोत। साखर घातली की थोडंसं ह्यामध्ये पाणी सुटतो आणि रवा आहे तो मऊसूत होतो। दूध घातलं की रवा किंवा कुठलाही पदार्थ मऊ पडतो। तसंच हा रवा सुद्धा छान मऊ लुसलुशीत झालाय बरं का शिजतानाच। तर असं बघूनच तोंडाला पाणी सुटत होतं। त्यामध्ये तूप घालत होतो, लागल तसं। तर हे बघा, आंबा आपण मिक्सरला बारीक करून घेतला। एक आंब्याचा गर आहे। घरामध्ये जितके सदस्य आहेत तितका तुम्ही रवा किंवा प्रमाण आहे डबल करू शकता। तर हिथं आपण आंब्याच्या फ्लेवरचा, आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचा शिरा खात आहोत। आंब्याचे भरपूर आपण पदार्थ खात असतो घरामध्ये। आमरस, मँगो मस्तानी, आंब्याच्या वड्या आणि आंब्याची पोळी असते। तर आपण आज करत आहोत आंब्याचा मस्त असा मऊ लुसलुशीत तुपातला शिरा। तर आंब्याचा गर घातल्यानंतर हे एकदम मऊ पडलं आहे, पातळ झालं आहे। तसं पाणी आटल तसं हे घटसर होतं। त्यावर आता पेरूया मस्त असे ड्रायफ्रुट्स, काजू, बदाम, मनुके आणि तुमच्या घरामध्ये कुठले ड्रायफ्रूट्स असतील तर तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता। ड्रायफ्रूट घातल्यानंतर आता छान असं मिक्स करून घ्यायचं। तर हा शिरा करताना इतका छान घरामध्ये वास सुटला होता ना, बास। रेग्युलर शिऱ्यापेक्षा 100 पटीनं हा मला आवडला आहे। तर आंब्याचा सीझन आला तर मी हा 100% शिरा करणार आहे बरं का। तुम्ही सुद्धा नक्की करा, टेस्टला छान लागतो। त्यावर आता घालूया तुपाची धार। तर तूप भरपूर घातलं आहे। तर कोणताही जरा विशेष पदार्थ करायचा झाल्यानंतर तूप म्हणा, कुठलीही गोष्ट असेल तर ती आपण जास्त घालत असतो। तर शिरा म्हणलं की तूप हा महत्त्वाचा गोष्ट आहे। तर इथं बघा, तूप घालून छान असं मिक्स करून घ्यायचं, अलटी पलटी करत राहायचं आणि थोडा वेळ आपण हे झाकून घेणार आहोत। म्हणजे शिरासुद्धा चांगला वापरला जातो, मऊसूत होतो आणि तोंडात टाकतात विरघळणारा असा हा शिरा तयार होतो, शायनिंगवाला। तर तुपाचा वापर केला आहे भरपूर। दुधामध्ये छान असं शिजवून घेतलं आहे। ड्रायफ्रुट्स भरपूर वापरले आहेत, विशेष म्हणजे केसरसुद्धा घातला आहे। पौष्टिक शिरा हा तयार झाला आहे। रेग्युलर शिरापेक्षा एकदम हटके स्टाईलनं हा आंब्याचा शिरा। तर छान असं तूप बाजूला सुटत आहे बघा। अगदी जे आपण रव्याचा हलवा, गाजराचा हलवा किंवा रताळ्याचा हलवा करतो ना, त्याच पद्धतीनं हा हलव्या टाईप शिरा तयार झाला आहे। दिसताना सुद्धा किती शायनिंग मारत आहे बघा हा शिरा आंब्याचा। तर ह्यावर छान असं ड्रायफ्रूट घालून घ्यायचं। तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे गार्निश करू शकता। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आपल्या सोनाली किचनवर एकदम साधे, सिंपल आणि मस्त पदार्थ असतात बरं का। तर हा सुद्धा आंब्याचा पदार्थ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा। धन्यवाद।